फेब्रुवारी 2026 मध्ये युट्यूबने 1, 2, 3 नाही तर पूर्ण 5 अपडेट लॉन्च केले आहेत. पण अजूनपर्यंत कोणताही क्रिएटर्सने या अपडेट बद्दल बोललेले नाही. आणि जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल किंवा जुने क्रिएटर असाल तर या सगळ्या अपडेट बद्दल माहिती असणे खूप गरजेचं आहे. 5वे अपडेट हे खूपच वाईट आहे. त्यामुळे क्रिएटर्सना मोठा तोटा होऊ शकतो. सर्व अपडेटची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स बद्दल तुम्हाला माहिती देत असतो. हे सर्व 5 अपडेट वेगवेगळ्या तारखांना लॉन्च झाले आहेत. सर्वात पहिले अपडेट म्हणजे व्हर्टिकल लाईव्ह चॅट ट्रान्सलेशन आणि ते 100% लॉन्च झाले आहे. हे अपडेट 2 फेब्रुवारी 2026 रोजी लॉन्च झाले आहे. आता पहा, हे अपडेट खूपच जबरदस्त आहे. हे कसे काम करेल ते मी तुम्हाला सांगतो. YouTube आता भाषेचा अडथळा पूर्णपणे दूर करू इच्छित आहे. म्हणजे आधी ऑटो डबिंग फीचर आले होते, म्हणजे तुम्ही तुमचा व्हिडिओ कोणत्या भाषेत बनवला तरी तो व्हिडिओ दुसऱ्या कोणत्याही भाषेत डब करून त्यात ऑडिओ टाकता येतो आणि जगात कुठेही असलेले प्रेक्षक तुमचा व्हिडिओ त्याच्या भाषेत ऐकू शकतात. प्रेक्षक तुमचा व्हिडिओ एन्जॉय करू शकतात. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण आता जे लाईव्ह चॅट ट्रान्सलेशन फीचर आले आहे त्यात खास गोष्ट अशी आहे की जर तुम्ही व्हर्टिकल लाईव्ह करत असाल तर लोक तुम्हाला चॅट मध्ये कमेंट करतात. त्या कमेंट्स कोणत्या भाषेत असू शकतात, जसे की कोणी पोर्तुगीज मध्ये, कोणी स्पॅनिश मध्ये, तर कोणी जर्मन मध्ये भाषेत कमेंट करू शकतो. त्या सर्व कमेंट्स आपोआप तुमच्या भाषेत ट्रान्सलेट होतील. त्यामुळे तुम्ही त्यांना सहज उत्तर देऊ शकता. यामुळे असं दिसतं की युट्यूबला हवं आहे की कोणताही क्रिएटर्स फक्त एका देशापुरता मर्यादित राहू नये. तर ऑटो डबिंगमुळे आधीच ऑडिओ बदलता येत होता आणि आता ऑटोमॅटिक ट्रान्सलेशनमुळे व्हर्टिकल लाईव्ह मध्ये ही भाषेची अडचण राहणार नाही. लाईव्ह चॅट मध्ये जितक्या कमेंट्स येतील त्या सगळ्या तुमच्या भाषेत आपोआप ट्रान्सलेट होऊन दिसतील. म्हणजे पुढच्या काळात कोणताही क्रिएटर्स जागतिक पातळीवर प्रेक्षक मिळवू शकतो. त्यांची ऑडियन्स फक्त एका देशापुरती मर्यादित राहणार नाही. त्यामुळे हे खूपच चांगले फीचर्स आहेत. अपडेट क्रमांक 2 हे 3 फेब्रुवारी 2026 रोजी लॉन्च झाले. याचा अर्थ असा आहे की सुपरवाइज अकाउंटिंग साठी नवीन साइन अप थेट पॅरेंट कंट्रोल अंतर्गत करता येईल. हे कसे काम करेल? आता पालक आपल्या मोबाईलवरून थेट आपल्या देखरेखीखाली मुलांसाठी सुपरवाइज अकाउंट तयार करू शकतात. यामागचा उद्देश असा आहे की युट्यूबला एक सुरक्षित फॅमिली इकोसिस्टम तयार करायची आहे, जिथे मुलांचे अकाउंट पालकांच्या नियंत्रणाखाली राहील. युट्यूब हे आणखी मजबूत करणार आहे. म्हणजे पुढील काळात जर तुम्ही फॅमिली कंटेंट, सेफ कंटेंट किंवा किड्स कंटेंट बनवत असाल तर जास्त प्रोत्साहन मिळेल. दीर्घकाळ लॉंग टर्म मध्ये किड्स कंटेंट, फॅमिली कंटेंट आणि सुरक्षित शैक्षणिक कंटेंट बनवणाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. 4 फेब्रुवारी 2026 रोजी आणखी एक अपडेट आले आहे, ज्याला ग्रीड व्ह्यू सबस्क्रायबर ओनली असे म्हणतात. आता याचा अर्थ काय आहे तेही समजून घ्या. हे फीचर्स डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर व्हिडिओ पाहणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे. म्हणजेच डेस्कटॉप युजरसाठी खास अपडेट आहे. जेव्हा तुमची ऑडियन्स सबस्क्रिप्शन टॅब मध्ये जाईल तेव्हा आधी त्यांना लिस्ट व्ह्यू दिसत होता, पण आता त्यांना ग्रीड व्ह्यू दिसेल. याचा साधा अर्थ सांगायचा तर याचा क्रिएटर्सवर काय परिणाम होईल, म्हणजे आता काय होणार की जेव्हा लोक लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सबस्क्रिप्शन टॅब उघडतील तेव्हा त्यांना मोठमोठे थंबनेल्स दिसतील आणि टायटल छोटे दिसतील. म्हणजे फोकस मुख्यतः थंबनेल असेल. म्हणून येणाऱ्या काळात क्रिएटर्स आपले थंबनेल अधिक आकर्षक आणि चांगले बनवावे लागतील, कारण आता व्हिडिओपेक्षा थंबनेलवरच जास्त लक्ष असणार आहे आणि इतर गोष्टी लहान दिसतील. 5 फेब्रुवारी 2026 रोजी YouTube म्युझिक साठी देखील एक अपडेट आले आहे.
ज्याला YouTube म्युझिक AI प्लेलिस्ट असे म्हणतात. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ज्या प्रकारची गाणी ऐकायची आहे ते फक्त सांगायचे. उदाहरणार्थ मला वर्कआउटसाठी हिंदी गाणी हवीत, मग AI काय करणार, आपोआप तुमच्या मूड आणि मागणीनुसार एक प्लेलिस्ट तयार करेल आणि गाणी प्ले होऊ लागतील. म्हणजे येणाऱ्या काळात YouTube म्युझिक मध्येही AI मोठी भूमिका बजावणार आहे. आता 5वे अपडेट जे 9 फेब्रुवारी 2026 रोजी लॉन्च झाले आहे आणि हे अपडेट क्रिएटर्ससाठी खूपच महत्वाचे आहे. अशा प्रकारचा एक जबरदस्त अपडेट येऊ शकते. या अपडेटचे नाव आहे कन्व्हर्सेशनल AI टूल्स. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखादा लांब व्हिडिओ तयार केला आणि प्रेक्षक तो पाहत असतील तर खाली AI काम करेल. प्रेक्षक AI ला सांगू शकतात की या व्हिडिओचा पूर्ण सारांश दे, तर AI लगेच त्या व्हिडिओचा सारांश देईल. किंवा ते म्हणू शकतात हा टॉपिक सोप्या भाषेत समजावून सांग, AI लगेच सोप्या भाषेत माहिती देणार. प्रेक्षक त्या व्हिडिओ बद्दल कोणताही प्रश्न विचारू शकतात आणि AI त्याचे उत्तर देईल. यामुळे काय होणार, क्रिएटरसाठी एक समस्या निर्माण होऊ शकते. त्याचा वॉच टाइम कमी होऊ शकता, कारण लोक संपूर्ण व्हिडिओ न पाहता फक्त AI कडून सारांश घेऊन पुढे जाऊ शकतात. आता व्हिडिओ खरोखरच चांगला बनवावा लागेल. त्याच्या क्रिएटर्स मध्ये थोडे एंटरटेनमेंट वगैरे घालावे लागेल, जेणेकरून प्रेक्षक प्रत्यक्षात तुमचा व्हिडिओ पाहतील. जर तुम्ही फक्त माहितीपूर्ण नॉलेज बद्दल आधारित व्हिडिओ बनवले तर AI प्रेक्षकांना त्याचा सारांश देईल. त्यामुळे प्रेक्षक तुमचा वॉच टाइम कमी देतील आणि व्हिडिओ पूर्ण न पाहता निघून जातील. त्यामुळे हे अपडेट क्रिएटरसाठी खूपच विचार करण्यासारखे आहे. तर हे होते फेब्रुवारी 2026 मध्ये YouTubeने लॉन्च केलेले एकूण 5 अपडेट. तुमचे मत काय आहे? कोणत्या अपडेट बद्दल तुम्ही काय विचार करता? कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा. पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन विषयासोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.